महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण हा सामाजिक न्यायाचा महत्त्वाचा घटक आहे. ओबीसी आरक्षणमध्ये अनेक जातीय उपगट आणि समाजांचा समावेश आहे. मराठा समाजाचा काही भाग, विशेषतः कुणबी प्रवर्ग ओबीसी अंतर्गत येतो. मात्र संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव संवेदनशील आणि गुंतागुंतीचा विषय आहे. कुणबी हा मराठा समाजातील एक उपगट आहे, जो आजही महाराष्ट्रात शेती आणि इतर क्षेत्रांच्या प्रामुख्याने कार्यरत आहे. महाराष्ट्र शासन आणि न्यायालयीन निर्णयानुसार कुणबी प्रवर्ग ओबीसी आधारिताचा भाग आहे. त्यामुळे यांना ओबीसी आरक्षणाला लाभ मिळतो. जर संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी आरक्षणमध्ये समाविष्ट केले गेले तर ते ओबीसी वाट्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. ओबीसी आरक्षणाचा वाटा मराठा समाजाच्या मोठ्या संख्येमुळे फार कमी होऊ शकतो. अनेक ओबीसी जाती आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत मागास आहेत. त्यांचं राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधित्व कमजोर होऊ शकते. तसेच आता ओबीसी मध्ये एकूण 343 जाती आहेत. त्यांचे महाराष्ट्रात एकूण प्रमाण 33% पेक्षा जास्त आहे व त्यांना महाराष्ट्रात नोकरी व शिक्षणात 19% आरक्षण मिळते. मराठा समाजाचे प्रमाण महाराष्ट्रात 25 ते 27% आहे. जर सरसकट मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट केले तर एकूण 60%च्या जवळपास असलेल्या समाजाला नोकरी व शिक्षणात फक्त 19% आरक्षण मिळेल. त्यामुळे ओबीसी मध्ये आता असलेल्या 343 जातीसह संपूर्ण मराठा समाजावर प्रचंड अन्याय होईल. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मागणाऱ्या लोकांनी समजून घेतले पाहिजे की ते खरोखर मराठा समाजाला न्याय देत आहेत की मराठा व ओबीसी समाजावर अन्याय करत आहेत. तुमचे मत आम्हाला कळवा आणि पाहत रहा चल बोलून टाक.